नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी आपणासाठी घेऊन आलेली आहे सावित्रीबाई फुलेंवर अतिशय छान भाषण। आणि हे भाषण तुम्ही जर पाठांतर केले तर नक्कीच तुमचा या भाषणामध्ये पहिला नंबर येणार। चला तर मग आपण पाहूया सावित्रीबाई फुलेंवरती भाषण। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगात अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगात अमर आहे सावित्री। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी केतकी पाटील, सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती, ज्ञानज्योती, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे। सर्वप्रथम त्यांना माझे त्रिवार वंदन। मित्रांनो, सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। लहानपणापासूनच त्या धाडसी स्वभावाच्या होत्या। त्यावेळच्या परंपरेनुसार वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। ज्योतिरावांनी लहानग्या सावित्रीला लिहायला वाचायला शिकवले। तल्लख बुद्धिमत्तेच्या सावित्री लवकरच लिहायला वाचायला शिकल्या। आपल्याला जे ज्ञान मिळाले ते इतर मुलींनाही, स्त्रियांनाही मिळायला हवे असे त्यांना सारखे वाटायचे। या विचारातूनच पुण्यातील भिडेवाड्यात या दोघांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई तेथे अध्यापनाचे काम करू लागल्या। भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले। पण स्त्री शिक्षण महापाप समजल्या जाणाऱ्या समाजाकडून त्यांना खूप त्रास दिला। शाळेत जाताना त्यांच्या अंगावर चिखल व शेण टाकले जाई, परंतु हे चिखल व शेण नसून ती गुलाबाची फुले आहेत असे समजून त्या नेटाने पुढे चालत राहिल्या। यातूनच उभारल्या मुलींना शिक्षण देणाऱ्या तब्बल 18 ते 19 शाळा। सावित्रीबाई अतिशय क्रांतिकारी विचारांच्या होत्या। आपल्याला मूल होत नाही हे लक्षात येताच त्यांनी विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला आईची माय। क्रांतिकारी विचारांच्या सावित्रीबाईंना प्रतिभेचं लेणंही लाभलं होतं। त्यांनी काव्य फुले व सुबोध रत्नाकर हे पुस्तके लिहून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली। मित्रांनो, 1897 साली देशात प्लेगची साथ आली। हा म्हणता ती सर्वत्र वणव्यासारखी पसरली। गावेच्या गावे लोक प्लेगच्या विळख्यात सापडू लागले। अशा परिस्थितीत सावित्रीबाई घरात कशा राहतील? लोकांच्या सेवेसाठी त्या घराबाहेर पडल्या। रुग्णांची मनोभावे सेवा करू लागल्या। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली। 10 मार्च 1897 रोजी काळाने त्यांना या जगातून हिरावून नेलं। त्यांची प्राणज्योत मालवली। स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात करणाऱ्या या माऊलीला माझा मानाचा मुजरा। एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते। जय हिंद, जय सावित्री। मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न। सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा। मी तुमच्या कमेंटची वाट पाहते। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।